In a world where loneliness often echoes louder than words, one dream dared to imagine. A home where no heart would ever feel abandoned. What began with one ambulance? हे आपलं घर आहे. ही आपलं घर संस्था निराधार निराश्रित मुलं म्हणजे ज्यांना आई बाबा नाही, तसंच जे निराधार आजी आजोबा आहेत त्यांच्यासाठीचं हे आपलं घर आहे. शासनाची कुठलीही मदत न घेता गेले 23 वर्ष ते काम समाजासाठी चालू आहे. Leaped through a son's memory, bloomed into a movement that embraced every forgotten soul. हे सुरू करण्यामागचं एक कारण माझा एकुलता एक मुलगा वैभव फळणीकर याचं कॅन्सरने दुःखद निधन झालं आणि त्याच्या आठवणीतून त्याच्या स्मृतीतून हे आपलं घर जन्माला आलं. Here, children without parents find not just shelter but guidance, and the elderly find not just a home but a family. Age, backgrounds, stories all dissolve here, replaced by bonds stronger than blood. हे जे 3 प्रकल्प मी बोललो स्वर्गीय वैभव फळणीकर मेमोरियल फाउंडेशन या ट्रस्टचे, जसं की आरोग्य विभाग किंवा निराधार आजी आजोबांचा वृद्ध निवास किंवा आईवडील नसलेल्या मुलांचं, असं एकत्रीकरण करण्यामागचं कारण की प्रत्येक गोष्टीला एक घटना झाली. जसं की वैभवचा, माझ्या मुलाचा अकस्मात मृत्यू झाला, त्याच्या आठवणीतून मी अनाथाश्रम सुरू केलं. तसंच वृद्ध निवासासाठी म्हणून एका सामाजिक कार्यकर्त्याला आयुष्यभर ज्यांनी समाजाची सेवा केली, पण त्यांच्यासाठी शेवटच्या क्षणाला त्यांना कुणीच नव्हतं, सांभाळ करणाऱ्या संस्था कुणी नव्हत्या. मग अशा निराधार आजी आजोबांसाठी वृद्ध निवास काढणं, त्याच्याचप्रमाणे की ज्या ग्रामीण भागात अतिदुर्गम भागामध्ये आम्ही काम करतो त्या ठिकाणी आरोग्य सेवा नव्हती आणि त्यामुळे असंख्य लोकांचा हा जो अडचणीचा सामना करावा लागत होता या लोकांना. तर त्यासाठी मला एक छोटीशी क्लिनिक म्हणून सुरू करावी अशी कल्पना डोक्यात आली. पण तिथून त्या छोट्याशा क्लिनिकची कल्पना मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलपर्यंत जाईल असं मलाही वाटलं नव्हतं. पण हे सगळं समाजाच्या मदतीने समाजाचा विश्वास संपादन करून आणि अत्यंत ह्या संस्था चालवणारे जे आम्ही सगळे ट्रस्टी आहोत, नम्रपणे हा कारभार करत असताना आज हे रूप आपण जे पाहतो हे त्याचं फलित आहे आणि याच्यात सगळं समाजाचा मोठा सहभाग आहे. Health is not a privilege, it's a right. From a small weekly clinic to a super specialty hospital, Apla Ghar heals thousands. Dignity served with every ₹10 meal. When doctors from around the world join hands with a small village, miracles don't remain stories, they become life itself. हा जो पसारा आहे किंवा संस्थेचा व्याप आहे, हे सगळं करत असताना कधी असं नाही झालं की निराशा आली म्हणा किंवा असंख्य चॅलेंजेस आले, असंख्य समस्या आल्यात. पण होते कसं ना की जेव्हा आनंद देणे आणि आनंद घेणे ह्या 2 गोष्टी जोडायच्या असतात आपल्याला, त्यावेळेस मग ह्या आपल्या समस्यांकडे थोडंसं दुर्लक्ष पण करावं लागतं. कारण दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचं जर का काम करायचं असेल तर आपण पहिले या आनंदयात्री झालो पाहिजे. आणि हे आनंदयात्री जर आपल्याला स्वतःला व्हायचं असेल तर त्यासाठी कुठल्याही दुःखाचा मी बाऊ करता कामा नये. खूप चॅलेंजेस आलेत, प्रचंड आर्थिक संकट आलीत, पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की ह्या समाजावर जर आपण विश्वास ठेवला, तर समाजाच्या दातृत्वावर जर विश्वास ठेवला तर सरकारची मदत न घेता एवढं मोठं काम उभं करता येतं, हे त्याचं एक जिवंत उदाहरण आहे. Here, the veterans of stage and screen are not just supporters, they are family. Apla Ghar holds their trust not through words, but through years of silent, steadfast love and action. आज हे जे प्रकल्प भक्कमपणे उभे आहेत आणि चांगली यशस्वी वाटचाल चाललेली आहे, याच्या मागचं खरं कारण किंवा याच्या मागचे खरे आधारस्तंभ हा समाजातील दानशूरपणा, त्याला हे श्रेय जातं. कारण जेव्हा आपण सरकारी मदत घेत नाही आणि इतक्या चांगल्या प्रकारचा रुग्णालय आणि तेही चॅरिटेबल, त्याच्यानंतर ऑर्फनेज, ओल्ड एज होम, 16 ग्रामीण भाग अतिदुर्गम गावांमध्ये
जी चांगल्या प्रकारची आरोग्यसेवा मोबाईल मेडिकल युनिटद्वारे किंवा व्हॅनद्वारे आम्ही पुरवतो, त्याच्या मागचं खरं कारण काय आहे तर समाजातला दानशूरपणा. आणि त्याच्या भरोशावर, त्या समाजाच्या दातृत्वावर आज आपलं घर भक्कमपणे उभं आहे. आणि विनंती पण समाजाकडून अशी येते की तुम्ही अजून काहीतरी करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की अरे आपल्या पाठीशी उभा आहे. तर हे करायला बळ येतं, निराशा कधीही येत नाही, कारण जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत ध्यास आहे. When the work is real, the world takes notice. From stages in India and halls across the US, Apna Ghar has earned not just awards, but deep respect. Be it the Master Dinanath Mangeshkar Award or recognition by the Exact Foundation USA, every honor is a tribute to the quiet service carried out every single day. In the spirit of service, boundaries disappear and humanity wins. संस्था चालवत असताना संस्था चालकांनी एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं असतं, ती म्हणजे ट्रान्सपरन्सी. कारण जेव्हा तुम्ही समाजाचा पैसा, समाजाची मदत घेऊन तुम्ही एखादी संस्था चालवता, तर अकाउंटेबिलिटी ज्याला म्हणतात ना, समाजाने मागितलेल्या प्रत्येक गोष्टीचा हिशोब संस्था चालकांनी द्यायला पाहिजे. त्यामुळेच या ठिकाणी प्रत्येक गोष्टीवर काम करताना ट्रान्सपरन्सी ही सगळ्यात महत्त्वाची आम्ही ठेवलेली आहे. In a world chasing progress, Apna Ghar reminds us humanity is the greatest achievement. Because some homes aren't built with bricks, they are built with hearts.